सेक्शन 2 सबसेक्शन 28मध्ये लोकसेवक याचा अर्थ कोणत्याही वर्णनात मोडणारी एखादी व्यक्ती असा आहे. ते म्हणजे हे सांगण्यासाठी BNSमध्ये अ ते के पर्यंत विभाग केले गेलेत. त्यात अ मध्ये लष्कर, नौदल किंवा हवाई दलातील प्रत्येक राजदिष्ट अधिकारी यांचा समावेश होतो. ब मध्ये एकट्याने किंवा कोणत्याही व्यक्तिनिकायाची सदस्य म्हणून कोणतीही अभिनिर्णयाची कार्य पार पाडण्यास विधितः अधिकार प्रदान झालेल्या कोणत्याही व्यक्तीसह प्रत्येक न्यायाधीशाचा यात समावेश होतो. क मध्ये कोणत्याही विधिविषयक किंवा तथ्यविषयक बाबींचे अन्वेषण करणे किंवा त्यावर अहवाल देणे अथवा कोणत्याही दस्तावेज तयार करणे, आधी प्रमाणित करणे किंवा जपून ठेवणे अथवा कोणत्याही मालमत्ता ताब्यात घेणे किंवा त्या मालमत्तेची विल्हेवाट लावणे अथवा कोणत्याही न्यायिक प्रक्रियेची अंमलबजावणी करणे अथवा कोणतीही शपथ देणे अथवा त्याचा अर्थ सांगणे अथवा न्यायालयात सुव्यवस्था राखणे हे ज्याचे कर्तव्य असेल असा प्रत्येक अधिकारी, परिसमापन प्रापक किंवा मग आयुक्त यांसह न्यायालयाने अशी कोणतीही कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेषरित्या प्राधिकृत केलेली व्यक्ती यांचा सबसेक्शन 28मधील क विभागामध्ये यांचा समावेश होतो. त्यानंतर ड विभागामध्ये न्यायालयाला किंवा लोकसेवकाला सहाय्य करणारा प्रत्येक न्यायसहाय्यक किंवा एखाद्या पंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांचा ड मध्ये समावेश होतो. त्यानंतर ई मध्ये कोणत्याही न्यायालयाने किंवा अन्य कोणत्याही सक्षम सार्वजनिक प्राधिकरणाने ज्यांच्याकडे कोणताही वाद किंवा बाब निर्णयासाठी किंवा अहवालासाठी संदर्भित केलेली असेल असा प्रत्येक लवाद किंवा अन्य व्यक्ती हा या भागामध्ये येतो. त्यानंतर एफ मध्ये ज्या पदाच्या योग्य कोणत्याही व्यक्तीस स्थानबद्ध करणे घरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी स्थानबद्ध करण्याचा किंवा स्थानबद्धतेत ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो असे पद धारण करीत असेल ती प्रत्येक व्यक्ती या एफ मध्ये येते. त्यानंतर ग मध्ये शासनाचा अधिकारी या नात्याने अपराधांना प्रतिबंध करणे, अपराधांची खबर देणे, अपराधांना न्यायालयासमोर आणणे अथवा सार्वजनिक आरोग्य सुरक्षित किंवा सोय याचे रक्षण करणे हे ज्याचे कर्तव्य असेल तो शासनाचा प्रत्येक अधिकारी. म्हणजे यामध्ये पोलीस येतात मित्रांनो, म्हणजे ह्यामध्ये पोलीस येतात मुख्यतः. त्यानंतर ह मध्ये एक अधिकारी या नात्याने शासनाच्या वतीने कोणतीही मालमत्ता ताब्यात घेणे, स्वीकारणे, ठेवणे किंवा खर्च करणे अथवा शासनाच्या वतीने कोणतेही सर्वेक्षण करायला येत नाहीत का ते अधिकारी, सर्वेक्षण असो, निर्धारण असो किंवा संविदा करणे अथवा कोणत्याही महसुलाच्या प्रक्रिया असतात अथवा मग शासनाच्या आर्थिक हितसंबंधावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही बाबींचे अन्वेषण करणे किंवा त्यावर अहवाल देणे अथवा शासनाच्या आर्थिक हितसंबंधाशी संबंधित असा कोणताही दस्तावेज तयार करणे, आधी प्रमाणित करणे किंवा जपून ठेवणे अथवा शासनाच्या आर्थिक हितसंबंधाबाबतच्या रक्षणाबाबतच्या कोणत्याही कायद्याच्या भंगास प्रतिबंध करणे किंवा ज्याचे कर्तव्य असेल असा प्रत्येक अधिकारी हा ह्या विभागात येतो. त्यानंतर पुढे आय विभागामध्ये एक अधिकारी या नात्याने
कोणत्याही गावाच्या, नगराच्या किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही निधर्मी सामायिक प्रयोजनासाठी कोणतीही मालमत्ता घेणे, स्वीकारणे, ठेवणे, खर्च करणे किंवा कोणतेही सर्वेक्षण निर्धारण करणे, कोणतीही पट्टी किंवा कर वसुली करणे अथवा कोणत्याही गावातील, नगरातील किंवा जिल्ह्यातील लोकांचे हक्क निश्चित करण्यासाठी कोणतेही दस्तावेज तयार करणे, आधी प्रमाणित करणे किंवा जपून ठेवणे हे ज्याचे कर्तव्य असेल असा प्रत्येक अधिकारी हा आय या विभागामध्ये येतो. जेमध्ये ज्या पदाच्या योग्य मतदार यादी तयार करण्याचा, प्रकाशित केलेली यादी राखण्याचा, सुधारण्याचा अथवा निवडणुकीचे किंवा निवडणुकीच्या भागाचे आयोजन करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे पद धारण करीत असेल ती प्रत्येक व्यक्ती यात इलेक्शन कमिशन येते. मित्रांनो, यात इलेक्शन कमिशन येते. जेमध्ये लक्षात ठेवा, केमध्ये प्रत्येक व्यक्ती, केमध्ये सुद्धा 1 आणि 2 असे 2 भागांमध्ये त्यांनी सांगितलं आहे. केमध्ये प्रत्येक व्यक्ती शासनाच्या सेवेत असलेली किंवा त्यांच्याकडून वेतन मिळवणारी अथवा एखादे सार्वजनिक काम करण्याबद्दल शासनाकडून फीच्या किंवा दलालीच्या कमिशनच्या स्वरूपात पारिश्रमिक मिळवणारी. हा केमधील 1 मध्ये याचा उल्लेख ह्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. तसेच केमधील 2 मध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे सर्वसाधारण व्याख्यान अधिनियम 1897 चा 10 च्या कलम 3 मधील खंड 31 मध्ये व्याख्या केल्यानुसार स्थानिक प्राधिकरणाच्या अथवा एखाद्या केंद्रीय अथवा राज्य अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली स्थापन केलेल्या एखाद्या महामंडळाच्या अथवा किंवा कंपनी अधिनियम महामंडळाच्या आणि जो कंपनी अधिनियम आहे 2013चा याच्या कलम 2 च्या खंड 45 मध्ये व्याख्या केल्यानुसार असलेल्या शासकीय कंपनीच्या सेवेत असलेली किंवा त्यांच्याकडून वेतन मिळवणारे असे प्रत्येक एम्प्लॉई किंवा अधिकारी यांचा यात समावेश होतो. आपल्याला जर का याचे सगळ्यांचे स्पष्टीकरण घ्यायचे झाले तर या खंडामध्ये कोणत्याही वर्णनाखाली जसे आपण याचे स्पष्टीकरण घेणार म्हणजे येणाऱ्या व्यक्ती लोकसेवक असतात. म्हणजे ह्या ज्या सबसेक्शनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ह्या आहे ना लोकसेवक असतात. मग त्या शासनाने नियुक्त केलेल्या असोत किंवा मग शासनाने नियुक्त केलेल्या नसोत. जे लोकसेवकांच्या परिस्थितीला प्रत्यक्षात धारण करीत आहेत ती परिस्थिती ठेवण्याच्या त्यांच्या अधिकारात काहीही कायदेशीर दोष असला तरी ती प्रत्येक व्यक्ती लोकसेवक आहे. आणि निवडणूक याचा अर्थ निवडणुकीची पद्धत जी काही काळासाठी किंवा त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही वैधानिक नगरपालिका किंवा इतर सार्वजनिक प्राधिकरणाच्या मग त्यांचे स्वरूप कोणतेही असो सदस्यांची निवड करण्याचा प्रयोजनार्थ निवडणूक असा आहे. म्हणजे त्याचा प्रयोजनार्थ निवडणूक घेणे असा आहे. म्हणजे यामध्ये लोकसेवक म्हणजे नेमके कोण लोकसेवक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सबसेक्शन 28 मध्ये सेक्शन 2 मधील सबसेक्शन 28 मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये उदाहरणार्थ समजा अधिकारी कोण येतात हे सांगायचे झाले तर नगरपालिका आयुक्त किंवा मग कलेक्टर झाले, SP झाले किंवा मग जिल्हा परिषदचे अधिकारी झाले, हे सगळेजण लोकसेवक आहेत. किंवा कोणताही अधिकारी हा लोकसेवकच असतो आणि ते सेवा करण्यासाठीच बसलेले असतात. ते आपल्यापेक्षा सुपेरियर नसतात. हे ते लोकसेवक तुम्हाला माहितीच आहे. इंडियन जसं तुम्हाला IAS लॉंग फॉर्म आहे ते इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तर हे सर्व्हिस लावलेली आहे म्हणजे तो सर्व्हिस देतो आपल्याला, म्हणजे तो एक लोकसेवक आहे.
पुढील राहिलेल्या आपण सबसेक्शन पुढील व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.